मुकदमा भी झूठा है तो एविडेंस का तो सवाल नहीं है। दूसरे है कि मेडिकल टेस्ट, अब इतने दिन के बाद मेडिकल टेस्ट का भी तात्पर्य समाप्त हो चुका है। हम कहीं भागे नहीं जा रहे हैं, हम तो यहाँ सामने आपके उपस्थित हैं। सरकारच्या विरोधात बोललं की ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणा तुमच्या मागे लागतात, असा आरोप विरोधकांकडून होत असतानाच आता उत्तर प्रदेशातील एका खटल्यानं पुन्हा विरोधकांच्या हातात आयतं कोलीत दिलंय। कारण शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं पुन्हा एकदा रान पेटलंय। काय आहे हे प्रकरण पाहूया त्या रिपोर्टमध्ये। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आणि उत्तर प्रदेशातल्या भाजप सरकारमधला वाद आता काही नवीन नाही। त्यातच आता हा वाद नव्या वळणावर पोहोचण्याची शक्यता आहे। कारण अविमुक्तेश्वरानंद यांना प्रयागराज कोर्टानं जबरदस्त धक्का दिलाय। प्रयागराज इथल्या ज्योतिषपीठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे आरोप लैंगिक शोषणाच्या आधारावर असलेल्या पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आशुतोष ब्रह्मचारी यांनी अविमुक्तेश्वरानंद यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे। आता हे प्रकरण नेमकं काय आहे तेही जाणून घेऊयात। ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा आदेश प्रयागराज मधल्या एका विशेष न्यायालयाने दिलाय। 2 अल्पवयीन मुलांचे, ज्यात एकाचं वय 14 आणि दुसऱ्याचं वय 17 वर्ष आहे, अशा मुलांच्या लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। हे शोषण प्रयागराज मधल्या 2025च्या कुंभमेळा आणि 2026च्या माघ मेळ्याच्या दरम्यान त्यांच्या आश्रमात एका वाहनात झाल्याची त्या तक्रारीत उल्लेख आहे। प्रयागराजच्या विशेष पोक्सो न्यायालयाने पीडित मुलांचे जबाब आणि सादर केलेले पुरावे पाहून झुसी पोलीस ठाण्याला एफआयआर नोंदवण्याचे निर्देश 21 फेब्रुवारी 2026 ला दिले। या प्रकरणात अविमुक्तेश्वरानंद यांच्यासह त्यांचे शिष्य मुकुंदानंद गिरी आणि अन्य 2-3 अज्ञात व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। जगद्गुरू रामभद्राचार्य यांचे शिष्य आशुतोष ब्रह्मचारी यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली होती। त्यांनी असा दावा केला की पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घेण्यास नकार दिला होता। यात स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची बाजूही समोर आली। त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून हे एक कारस्थान असल्याचं म्हटलंय। संबंधित मुलं कधीही त्यांच्या गुरुकुलमध्ये आली नव्हती आणि त्यांना बदनाम करण्यासाठी असे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलंय। आता या प्रकरणात मेडिकल टेस्ट करणं शक्य नाही, तर दुसरीकडे या प्रकरणावरून अनेकांना अनेक शंका निर्माण होत आहेत। आताच हे प्रकरण नेमकं कसं बाहेर आलं, कोर्टाचे आदेशही आत्ताच कसे आले, या प्रकरणात खरंच काही तथ्य आहे की सरकार विरोधात बोलणं अविमुक्तेश्वरानंद यांच्या अंगलट आलंय? सरकार त्यांचा आवाज दाबू पाहतंय का? असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। हे सवाल उपस्थित होण्याला एक मोठी पार्श्वभूमी आहे। काही दिवसांपूर्वी अविमुक्तेश्वरानंद आणि भाजपमध्ये मतभेद पाहायला मिळाले होते। मागे स्नानावेळी योगी सरकारच्या पोलिसांनी अविमुक्तेश्वरानंद आणि त्यांच्या शिष्यांना रोखल्याचा आणि लाठीचार केल्याचा आरोप करण्यात आला होता। तर त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीकेचे बाण सोडताना योगी सरकार विरुद्ध अविमुक्तेश्वरानंद असा सामना रंगला होता। एवढंच नाही तर राम मंदिराच्या घाईघाईने लोकार्पणावरही अविमुक्तेश्वरानंद यांनी आक्षेप घेत टीका केली होती। आपल्या परखड बोलण्यामुळे अनेकदा अविमुक्तेश्वरानंद अनेकदा चर्चेत राहिलेत। आता हा गुन्हा दाखल झाल्यानं अविमुक्तेश्वरानंद पुन्हा चर्चेत आलेत आणि सरकार विरुद्ध बोलणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप आता जोर धरू लागलाय। सरकार हुकुमशाही वृत्तीने वागत असल्याचा आरोपही आपण अनेकदा विरोधकांच्या तोंडातून ऐकलाय। त्यामुळे हे आरोप आता किती खरे ठरणार की अनेकदा पुरावे नसल्याने तपास यंत्रणा अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करून तोंडावर आपटले आहेत, असंही समोर आलंय। कोर्टानं अनेकदा अनेकांना सोडून दिलंय। तसंच इथे आता पाहायला मिळणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।